7 दिवसामध्ये, कारण झोपीत तोंडा कुणाला घालू नये सावध करण्याकरता या ठिकाणी शमीक ऋषीने तर सांगितलं होतं की बाबा तुझा तू उद्धार करून घे, तुझी तू सोडून त्याच्यातून करून घे, तू अशा प्रकारचं कार्य केलंय. शमीक ऋषीने तुला सावधान करता इशारा या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारचा गौरव नावाचा ब्राह्मण राजा परीक्षिताला सांगतोय महाराज. गेला सकंठी मृत सर्प घालून ते मम पुत्रे देखोनी परम शोभ पावला. अजून सांगितलं तुला सांगतो की तू वनाच्या ठिकाणी त्या हरणीची शिकार करण्याच्या पाठीमागे गेला. पाठीमागे गेल्यानंतर त्या ऋषीला बघितलं, ऋषीच्या आश्रमामध्ये गेला आणि भला मोठा साप त्याच्या गळ्यामध्ये टाकला. अरे अशा प्रकारचं कर्म करायला नको होतं. त्याच्याकरता माझा मुलगा असला त्या ठिकाणी आला. माझ्या मुलाला बघितलं तळपायाची आग मस्तकाला गेली आणि भयंकर अशा प्रकारचा शाप तुला करून दिला. अशा प्रकारचा शमीक ऋषीने सांगवा गौरमुख ब्राह्मणाजवळ राजा परीक्षितला दिला. म्हणतात शाप कुठारे परम तीक्ष्ण आयुष्य तरू छेदिला मोळी होऊन जी ऐकता वचन्या वर्षण होय सर्व सुखाचे. अरे बाबा ऐक, तो शाप साधा भयंकर अशा प्रकारचा नाही. जशा प्रकारे वृक्ष आपल्या बुडातून तोडावं आणि तो कोलमडून पडावं तशा प्रकारचा महाभयंकर अशा प्रकारचा शाप आहे. एकदा शाप मुखातून सुटला की तुला त्याचं फळ भोगावं लागणार आहे. याच्याकरता तू काय करत ते कर. असा गौरमुख नावाच्या ब्राह्मणाजवळ निरोप दिला. म्हणतात 7 दिवस होता पूर्ण तक्षक दंश करिला येऊन तत्काळ जाशी भस्म होऊन मरीची नंदन सदना प्रती. अरे बाबा ऐक राजा ऐक. अरे 7 दिवस होण्या बरोबर तू या ठिकाणी काय करते, साप तुला चावला जाईल, त्याच्यावर तू भस्मसात या ठिकाणी होऊन जाईल. कर्माची रेखा तुला कधी या ठिकाणी चुकणार नाही. ते फळ तुला भोगावं लागणार आहे. मग तुझी तू सावध हो असा शमीक ऋषीने सांगवा दिल्यानंतर चक्र शिवकमला अन्यथा न करी त्याचे वचन सावध होई येथून करी यत्न बहुसाला. अरे माझ्या मुलाचा शाप अशा प्रकारचा आहे. अरे देव दादा यक्ष किन्नर गण गंधर्व पंडक मानव जरी आले तरी त्याला तो फोडता येणार नाही. तुझाच उद्धार याकडे करून घेताय. सावध हो आणि तू आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की तुझा तू वाचव अशा प्रकारे सांगवा देतात. तक्षक विशारनाथ उपाय कयात्यद्भुत उठ पळे पळे मृत्यू सत्य जवळ आला येथून. ए राजा आता तरी वही जागा नाही तर पुढे आहे जागा. राजा सावध हो त्रिवार सत्य उठ लवकरात लवकर सावध हो. तुला मृत्यू येणार आहे. यम तुझ्या पाठीमागे धावणार आहे. अरे सावध हो राजा सावध हो आणि मग सावध हो ना तुझा तू वाच अशा प्रकारे सांगू लागले. म्हणतात मुख हे सांगो ना निगता रूपे धरिले चरण म्हणे सांग शमी का जाऊन मी अन्यायी सर्वस्वे. आणि जेव्हा गौरव नावाच्या ब्राह्मणाने अशा प्रकारचा राजा तक्षकाला शमीक ऋषीने दिलेला सांगितला महाराज, राजाच्या पायाखालची जमीन सरकली. राजा हडबडला गेला. ताडीशी आसनात उठला गेला आणि पळतच त्या गौरव नावाच्या ब्राह्मणाच्या असणाऱ्या चरणात नतमस्तक झाला. हात जोडला. राजा बोलू लागला माझ्याकडून अन्याय घडला, घडाय नको होता, माझ्याकडून अन्याय घडला. गुरुवर्या सांगा त्या शमीक ऋषीला जाऊन सांगा माझ्याकडून अपराध घडला, नको करायला ते माझ्याकडून घडून गेलं आणि घडलेल्या गोष्टी बद्दल या ठिकाणी तुम्ही मला काय करा. माझा अपराध प्रचंड त्याहून करा विशेष दंड दुष्कृत्य कर्म गहन प्रचंड न सुटे भोगल्या विनपै. राजा बोलू लागला मी अशा प्रकारचं दुष्कर्म केलंय, करायला नको होतं पण केलंय. ते अशा प्रकारचं इतकं प्रचंड आहे की त्याचं फळ मला निश्चित भोगल्याशिवाय या काही गत्यंतर नाही. जे केलं जैसे केलं त्याचे भोग आले, जे केलं ते करावं लागणार आहे. याच्यातून माझी सुटका नाही. पण याच्यासाठी काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी सांगा ना. अशा प्रकारचा गौरव नावाच्या ब्राह्मणाला विचारतो तेव्हा शमीक चरणी माझे बाळ सांगा ठेवील मी सहस्र वेळ परत्री तरी दोष मूळ मज झगटून दितू